नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आणि सण आणि उत्सव गोड होणार आणि लाडक्या बहिणींसाठी 3,000 कोटी फडणवीस सरकारचा शासन निर्णय. तर मित्रांनो, काय आहे ही न्यूज? तर चला तर पाहूयात. तर लाडकी बहीण योजनेसाठी 2026 आणि 27मध्ये 3,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना जुलैचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मित्रांनो, लाडकी बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी योजनेच्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी एकूण 3,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागातील संबंधित शासन निर्णयानुसार 26 जुलै 2026 महिन्याच्या आर्थिक लाभासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांच्या खात्यावर योजनेचा लाभ देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सरकारने निधी वापराबद्दल स्पष्ट निर्देशही दिले आहेत. संबंधित निधी फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांसाठीच खर्च करावा असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रवर्गातील महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रतेची छाननी महत्त्वाची आहे. लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची योग्य पद्धतीने तपासणी आणि छाननी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. उपलब्ध निधीचा वापर मंजूर तरतुदीनुसारच करण्यात यावा आणि निधीचा अनावश्यक किंवा इतर कारणांसाठी वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही सांगण्यात आलं आहे. तसेच लाभार्थी महिलांची संख्या उपलब्ध करून देणे, पात्र महिलांना वेळेत लाभ मिळणे याची खात्री करणे आणि निधीच्या वितरणाची प्रोसेस नियमानुसार राबवणे ही जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहणार आहे.